नमस्कार, सिद्धी टेलर्समध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक वेगळ्या पद्धतीची ससा टोपी बघणार आहोत। त्यासाठी मी हे कापड कट करून घेतलेलं आहे। हे कॉटनचं कापड आहे, थोडंसं जाडच कापड आहे, त्याच्यामुळे ह्याला आपण अस्तर नाही लावायचं, बिना अस्तरचंच आपल्याला हे टोपडं शिवायचं आहे। 7x7 चे असे मी 2 कॉटनचे कपडे कट करून घेतलेले आहेत। हे टोपीचा मेन भाग आहे। टोपीच्या मध्ये लावण्यासाठी मी हा एक कापडा कट करून घेतलेला आहे। याची रुंदी आहे 4 इंच आणि लांबी आहे 14 इंच। हे नाडीसाठी कापड घेतलेलं आहे। हे असे मी 4 कॉटनचे कपडे कट करून घेतलेले आहेत। याला आपण अस्तर लावणार आहोत। याचे आपल्याला सश्याचे कान बनवायचे आहेत। आता सगळ्यात पहिले आपण हा जो चौकोन आहे त्याचा आकार देऊन घेऊया। कापडच्या दोन्ही उलट बाजू आहेत त्या मी आतल्या बाजूला दुमडून घेतलेल्या आहेत आणि सरळ बाजू आहेत त्या दोन्ही साइडने वर करून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला इथं घ्यायचं आहे 1.5 इंच आणि इथं घ्यायचं आहे 2 इंच। हे आता आपण कट करून घेऊया। आता हे टोपीची वरची बाजू आहे, इथून आपल्याला इतक्यावरती 4 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे। तर हे बाजूला ठेवूया। आता सगळ्यात पहिले आपल्याला टोपीचे कान बनवायचे आहेत। याला मी असे 2 अस्तर कट करून घेतलेले आहेत आणि हे 2 असे फोमचे तुकडे घेतलेले आहेत। तर आपल्याला पहिले कानाचा आकार देऊन घेऊया। याशी मी 4 पदरी घडी घालून घेतलेली आहे आणि अगदी हलकासा असा गोल आकार द्यायचा आहे आपल्याला। हे कापड मेन आहे, त्याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवायचे। सरळ कपड्यावरती अस्तर ठेवलेलं आहे, ह्याच्यावरती आपल्याला फोम ठेवायचा आहे आणि तिन्ही बाजूने शिवायचे आणि खालची बाजू ओपन ठेवायची। तर हे असं आपण सरळ करून घेणार आहे। हे असे आपले 2 कान शिवून झालेले आहेत। आता हे जे आपण कट करून घेतलेले मगाशी मार्क केलेला इथं, असे दोन्ही बाजू समोरासमोर करून घ्यायच्या आणि ह्या मार्क वरती व्यवस्थित असे हे सश्याचे कान व्यवस्थित असे लावून घ्यायचे। थोडीशी चुनी मारायची इथं आपल्याला आणि इथं लावून घ्यायची। हे असे आपण कान लावून घेतलेले आहेत। सरळ बाजू वरच्या बाजूलाच ठेवायची, अस्तरची बाजू ही खालच्या बाजूला ठेवायची आहे। आता हा जो मगाशी आपण कपडा घेतलेला होता त्याला आपल्याला इथून अशी उलट्या बाजूने सुरुवात करायची जोडायला। आता कपड्याच्या या दुसऱ्या बाजूला ही दुसरी बाजू जोडायची, अशी ह्याच्यावर उलटी ठेवायची आणि इथून शिलाई मारायला सुरुवात करायची। आता हे जे खाली उरलेलं जास्तीचं कापड आहे ते आपण कट करूया। हे असे आपले दोन्ही कान लावून झाले। आता ही जी टकुच्याची समोरची बाजू आहे त्याला आतल्या बाजूने असं फोल्ड करून एक शिलाई मारून घेऊया। आता ही टोपीची खालची बाजू आहे त्याचा आपण मध्य काढूया।
इथं आपल्याला एक छोटासा टक्स मारायचा आहे. अगदी अर्धा इंचाचा मारायचा, 4.5 इंच उंचीचा आणि अर्धा इंच रुंदीचा. तर हे मोजून दाखवते मी किती येते. साडे 11 इंच आहे. म्हणजे ही टकुच्याची मानेची बाजू आहे आणि ही पुढची बाजू आहे. तर इथं आपल्याला ही नाडी जोडायची आहे. त्या नाडीचा मध्य काढूया आपण. दोन इंच रुंदी आणि 28 इंच लांबी आहे. तर या मध्यावर आपण हा जो टक्स मारलाय तो व्यवस्थित ठेवायचा आणि शिलाई मारायची. असं दुमडून आपण नाडी तयार करूया. सुंदर अशी आपली ही ससा टोपी शिवून तयार झालेली आहे. हे असे बाळाच्या डोक्यात घातल्यावर दोन्ही कान उभे राहतात, खूप छान दिसतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. हे 4 महिन्यापासून ते 6 महिन्याच्या बाळाच्या डोक्यात व्यवस्थित माप बसतं. हे कान पण एकदम सॉफ्ट असल्यामुळे बाळाला रुतत बितत काय नाहीत. त्यामुळे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा.